ह्याच्यावर मस्त नेहमी फणस होतात लवकर आणि हा मोठ्यातला फणस आहे बघा. वरती बघशील ना तर भयंकर लेवलचे फणस होतात त्याच्यावर. हे बघा हे तयार पण होतात. हे बघ हा मोठ्यातला फणस आहे. भरपूर मोठे फणस होते त्याच्यावरचे. काय झालं काटा बघून चालेल बघ काटे बिटे असतात. पण हे बघा इथे 4 ते 5 आहेत हे सर्व घोडी आहेत. मंडळी इकडे काजूवरती पण बघते मस्त एकदम ना जाळा काजू झालाय बघा. केवढा मोठा काजू आहे. आई बोलते की काढू या खायला एक नवा करायला भेटेल. हा बोलो आहे ना तिकडे पण ते वाड्याचे इथे ना आमचा नेहमीचा आहे. आणि वरती आंबे बघा केवढे झाले. भरपूर प्रमाणात वरती आंबे झालेत. पण हा वरती सीताफळ पण आहे. बघा वरती सीताफळ झाले. इकडे पपई बघा केवढे मोठे मोठे झाले. आता पण पेरू ना ह्याच्यावर झाले ते बघा. हा दिसतोय हा पेरू इथे झालाय. तिकडे पण हा झाला. इकडे अजून पण अधूनमधून आहेत पेरू. कधी टायमात आपण येत नाही काय नाही ना. आपण मुंबईला राहणार कुठे टायमात भेटाय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत आपल्या वाड्याच्या इथे. तिकडे ना आपली सर्व फळांची बाग आहे आणि इकडे मागे फणसवाडी आहे. फणसवाडीच्या वरती ना रानामध्ये तिकडे आपला वाडा आहे. आणि तिकडे आता बघतोय आम्ही की जाऊन काय काय नक्की झालेलं आहे. आंबे झालेत की नाही, फणस वगैरे झालेत की नाही. आणि आता संध्याकाळची वेळ आहे. आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही गावाला आल्याच्या नंतरला ना कधी एकदा तरी फेरी मारायला जातोच तिकडे. आणि आता आई मी आणि गोलू पण येणार आहे कदाचित. तर तिकडे आपल्याला फणसवाडीमध्ये ती भेटेल. तर मंडळी आता ना आम्ही वाड्याशी जायला निघालो. इकडे फणसवाडीकडून रस्ता आहे. सोबत आई सुद्धा आहे. आई काय काय घेतलंय? ही टोपली घेतलाय काय भेटेल तर बघू. हा आणि कोयती पण घेतले. कोयती घेतलाय काय भेटलं की आपल्या टोपलीत आणायला बरा पडतो. हा बघूया तिकडे आता वाड्याची इथे काय काय झालंय. कलमा पण हापूस आंबे सर्व बघायची होती. हा इकडे आपल्या घराच्या इथे तर काय हापूस आंबा आला नाही. आले आता बघूया वाड्याशी आमचे आलेत का काय ते. हा आणि फणस कदाचित आला असेल ना. बघू आता गेल्यावर माहिती पडेल. हा चला आम्ही काय अजून गेली नाही बघायला. आताच चाललोय पहिल्यांदाच आलोय तर. चला इकडून फणसवाडीकडून जायला रस्ता आहे आपल्या वाड्याच्या इथे. तिकडे वाड्याची बाग पण तुम्हाला दाखवतो. आमच्या इथे काय काय आहे. सर्व पेरू आहेत बरेच. सर्व आम्ही झाडे झुडपे लावलेले आहेत फळांचे वेगवेगळे. फणस, आंबे, काजू. चला आता निघूया तिकडे जायला. हा रोजच्या प्रमाणे आपला रस्ता आहे वाड्याशी जायला. यांचं घरही झालं ना मागे पण तुम्हाला दाखवलेलं. आता पूर्ण झाला वाटतं. आतमधलं काम झालं असेल. आतमधलं थोडं काम बाकी होतं. इथे आकाचं घर आहे मामांचं. हो हा बघा मागे आपण आलो होतो ना मध्ये तेव्हा फुलांनी भरलेलं. आता शेंगा बघा केवढ्या झाल्यात. भरपूर प्रमाणात शेंगा झाल्यात. प्रचंड शेंगा झाल्यात. अजून जरा कवले आहेत पण होतील त्या लगेच. इकडे पपई बघा केवढे मोठे मोठे झाले. मस्त पिकलाय. तो मोठ्यातला पपई आहे. छान पपई झाले. तो बघा पिवळा पिवळा दिसतोय. दोन्ही पिकले. चला निघूया. गोलू पण आले इकडे. गोलू पण येत आहे तिकडे वाड्याची इथे बघायला. अरे हो इथून आपण शेवग्याची भाजी घ्यायला म्हणजे घेऊन गेलेलो. सर्व पाना वगैरे पूर्ण गळला. पूर्ण पानं वगैरे सर्व गळली. तर इकडे फणसवाडीतून आपल्या वाड्याशी जायला रस्ता आहे. आता बघा संध्याकाळची वेळ आहे. 4 वाजताचा टायमिंग झालाय. आता 4 वाजले संध्याकाळची आणि आम्ही निघाले. हे सर्व बघा कोंबड्या वगैरे चरतात इकडे. चला बघूया. कोण आजी? आजी बसले तिकडे. नक्की हो लवकर आली काय? हा टाकलेली बघितली. हो बघून आलोय. आता आलोय तर बोललो बघून येऊया. चला आजी काम करते आजी. मला वाटतं असं नाही आजी बरी काम करतस काय? हो काम करताय. साफ करायला आजी नाही. अच्छा अच्छा. चला आता थोडस वरती आलोय आणि इकडे पण बघा ही पूर्ण आंब्याची बाग आहे. हे सर्व हापूस आंबे आहेत रत्नागिरीतले. ही बाग पूर्ण देतात सर्व विकतात म्हणजे. पण भरपूर आंबे होतात हे आंब्यावरती म्हणजे हापूस आंब्यांवरती. हे सर्व फवारणी केलेले आहेत ना. फवारणी करतात ना म्हणून भरपूर पीक येतोय बघा. आतापासूनच आंबे चालू झालेत. अजून कोणाच्या आंब्यावरती मोहर पण नाही आले. इथे ना आता
हा बघा फणसावरती आलोय. हा ना गोलूच्या मामाच्या इथला फणस आहे, म्हणजे मामाचा फणस आहे, आजीचा आजोलच्या. ह्याच्यावर मस्त नेहमी फणस होतात लवकर आणि हा मोठ्यातला फणस आहे. हा बघा वरती पक्षी ना तर भयंकर लेवलचे फणस होतात त्याच्यावर. हे बघा हे तयार पण होतात. हे बघ हा मोठ्यातला फणस आहे, भरपूर मोठे फणस होते त्याच्यावरचे. काटा टोचला मला. काय झालं काटा काटा हा बघ, बघून चालेल बघ, काटे बिटे असतात. चप्पल इथून काढला होता. हं? चला त्याच्यावर मस्त फणस झाले. हा बरका आहे की गोलू कापा कापा. कापा आहे ना. बघ सर्वांना. हे इकडे ना आता आपण आजीच्या वाड्याच्या इथे आलोय. हा बघा सीताफळ संपली काय या? हो सीताफळ पानं गळलीच आता. ह्याच्यात सीताफळ आहे आतमध्ये. बाई येतात सकाळी पाणी हो, घालायला. बांधून ठेवलेलं आहे. आता वाडा सध्या आता बंद करून ठेवलंय कवडी लावून. मोर कशाला आलाय ना तो तिकडे जांभलीचा मोर आहे. हा वरती सीताफळ पण आहे तो बघा. जांभलीला मोर वरती आले सीताफळ झालंय. हे बघा इकडे पण ना आमच्या इकडे म्हणजे वाड्याच्या इथे जायला भरपूर असे जणांचे फणस आहे. त्या बघा हा पण इकडे फणस हा मोठा आहे. आपण इकडे पण झाले त्याच्यावरती. हे बघा मस्त फणस झाले. हे खालीच भरपूर होतात इथे देठाच्या इथे. चला आता आलोय आपल्या वाड्याच्या इथे. तुम्हाला बाग पण दाखवतो कशी आपली बाग आहे. सर्व फळांची वेगवेगळे रोपटे लावलेले आहेत. हा वाडा इथे बघताय पाऊसचा वाडा आम्ही याला बोलतो. हे वाड्याची इथली खाली बाग आहे. हा इथे फणस हा बघा इथे मोठा होता फणस आमचा. इथे तर बिट्या येतात ना. हा बघा त्याचा हा हा इथे अगोदर हा फणस होता ना. हा मोठा फणस होता. हा तुटला पूर्ण. बघा आता लाकडाचे फाटी कामाला येतील म्हणजे चुलीसाठी इंधन म्हणून आता त्याचा वापर होईल. पण बरेच ह्याच्यावरचे पण फणस आम्ही खाल्लेले आहेत. चला इकडून बघून जायला लागतं. खाली काटे वगैरे असतं ते बघा. गवत वगैरे केवढं आहे. आता आतमध्ये पण गवत असेल कदाचित. चला आमच्या इथे वाडा म्हणून आम्ही वाड्याशी बोलता हो या कमा इथे बागाला या वाड्याशी जातं कारण हा वाडा जुन्यापैकी होता अगोदरपासून इथे. चला हा आमची ना बाग ही रोडच्या साईडलाच आहे. इथे खाली पूर्ण रोड गेलाय, पुढे रस्ता गेलाय साक्री खारीला गावामध्ये. हा मंडळी ना रानटी आंबा म्हणजे रायवड आंबे आहेत, ऑटोमॅटिक जंगलामध्ये होतात. हे वाड्याचे इथे ना आमचा नेहमीच आहे. आणि वरती आंबे बघा केवढे झाले. हे हापूस आंबे नाही आहेत, हे रायवड रानटी आंबे. हे बघा भरपूर प्रमाणात वरती आंबे झालेत. पण यावर्षी मला वाटतं रायवड आंबे आहे हात भरपूर. आंबे ह्या हापूस वर्षी आंबे नाही मिळणार ह्या वर्षी म्हणजे आंबे काजूंचे भरपूर मोहर आलेला. पण सर्व हे वातावरण खराब ना त्याच्यामुळे सर्व मोहर काळा पडला नाही. ते ह्या वर्षी चांगली सीझन होती. चला आता खाली उतरूया. जायला रस्ता आहे. थोडी सांभाळा ना उतर. चप्पली आहेत त्या डिस्को आहेत. इकडून उतरायला डेंजर आहे आमच्या इथून. उतरायला भयंकर आहे बघा. ते माती वगैरे ना घसरण्याची शक्यता असते. बघून उतरतोय. जे दगड आहेत ना ते सांभाळून उतरायला लागतं. हा आणि काटे वगैरे पण भरपूर आहेत. चला आलोय आता. तर मंडळी आता ना आपण बागेमध्ये आलेलो आहोत. आणि इकडे बघता ही पूर्ण ना आपली सर्व बाग आहे. इकडे सर्व वेगवेगळ्या प्रकारची झाडांची लागवड केलेली आहे पुढपर्यंत. आणि इकडे सर्वात पहिला तर हा बघा फणस आहे. हे छान फणस झालेत ना. फणस झालेत हा पण यावर्षी कमी साईज मध्ये. हे बघा सर्व काळे पडलेत. हे बघा सर्व काळे पडलेत उन्हाने. हा म्हणजे इकडे झालेत पण हे बघा इथे 4 ते 5 आहेत. हे सर्व घोडी आहेत. इकडे पण बघा इकडे 2 आहेत झालेत तयार. अजून वरती काय माहित नाही दिसत नाही. पण यावर्षी नाही आहेत 5च आहेत कमीच आहेत. हा त्याच्यामुळे गेल्या वर्षी पूर्ण आलेला खालपासून वरपर्यंत. गेल्या वर्षी जवळपास 25 फणस होते एवढे. हो 25-26. आणि ह्या टायमाला अजिबातच नाही म्हणजे कायच त्याच्यामध्ये कायच नाही झाले. म्हणजे आलेला दिसतोय पण सगळे ते बघा बारीक बारीक कुड्या ना काळ्या पडल्या. हा हे कसं आता क्लायमेट वगैरे खराब आहे ना तर हे बघा हे दिसतंय. या सर्व काड्या कड्या त्या सर्व त्या कशा वातावरण खराब असल्यामुळे ना ह्या सर्व कड्या जळून खाक होतात त्या उन्हामुळे. पण हे बघा इथे पण कड्या आहेत. ते फणस पकडत नाही त्याला आणि मग त्यांची वाढ होत नाही आणि ते मग तशीच राहतात. म्हणून यावर्षी हे बघा कमीच अजिबातच म्हणजे कमीच झालेत. काय बोलायचं तर यावर्षी कमीच खायला मिळतील. आणि मागे पण आई आली होती तेव्हा भाजीसाठी इथूनच फणस घेतलेलंच ना. आणि पुढे पण फणस आहे तुम्हाला दाखवतो. तो दिसतोय. हा 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 पण फणसच आहे. तो तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो.
तो पण तिकडे झालेत मला वाटतं त्याच्यावर. आणि तोही बरका फणस आहे ना? तो बरका आणि हा कापा. हा. त्या बरक्या फणसाची ना भाजी मस्त छान होते, एकदम मऊ मऊ. ते चल आपण बघू पुढे जाऊन. इकडे तुम्हाला आंबे पण दाखवतो, आमचे हापूस आंबे. ह्याच्यावर पण काय मोहर दिसत नाही. मला मोहर आला, तो बघ आधी मोहर. हा तो मोहर बघ किती आलेला, काळा पडलाय पुरा. हा तो बघा, तो दिसतोय. हा सर्व मोहर आलाय बघा हापूस आंब्याच्या ह्याच्यावर. हे कसे पूर्ण काळा पडलाय, तो भाजलाय मोहर उन्हामुळे. तर त्याला पण आता आंबे पकडणार नाही, असंच होतं. हे पण मला वाटतं हा गळून गेला असेल पूर्ण. हे गळून ना खाली पडतो पूर्ण. म्हणजे यावर्षी इथे पण आंबे नाही आहेत यावर्षी. यावर्षी आम्हाला आंबे खायला नाही भेटणार. विकतच घ्यायला लागतील. स्वतःचे नाही भेटणार. नाही तर दरवर्षी भरपूर प्रमाणात आंबे होतात. आमच्या घराच्या बाजूचा एवढा आंबा होतो ना, विचारू नका. पण काय आहे यावर्षी आता विकतच घ्यायला लागतील. यावर्षी काजू आहेत माझ्या मते ना. काजू आता काजूच्या बागेत गेल्यावर माहिती पडेल हा, आपल्याला. पण काजूना वगैरे ना मोहर इकडे पण मस्त पकडलंय. बघू नंतर. हे बघा, हे याच्यावर पण काहीच नाही. याच्यावर पण नाही तर होतात मोहर. तर काही दिसत नाही, थोडाफार दिसतंय म्हणजे. पण ठीक आहे, चला पुढे जाऊन बघू आता. आणि हा आपलं म्हणजे पूर्ण भावकीची जागा आहे ना ही आमची, म्हणजे भावकीची. अशा वाटण्या आहेत आता खाली. मंजुला बाबासना, या आपल्याला, या धाकट्या, असं म्हणजे मंजारला धाकटा, असं एक एक बाण असं दिलेला आहे. मग प्रत्येकाने प्रत्येकाच्या जागेत म्हणजे अशी झाडं लावलेली आहे. चला मंडळी, आता ना पुढे बघतोय अजून काय काय झालंय ते. ह्या फणसावर थोडेफार फणस झाले, दुसऱ्या फणसावर पण बघूया. आणि अगोदर ना आम्ही लहानपणी म्हणजे इथे नेहमी यायचो आजी बरोबर. आणि ज्या मजा यायची, एक वेगळीच मजा असायची सर्व इथे येण्याची. तर त्या सर्व आठवणी आहेत दादा बरोबर. म्हणजे आम्ही दोघं, मी आणि माझा भाऊ दोघं यायचो आईसोबत, कधी आजीसोबत. तर ती मजा असायची. इथे आमचं ना पेरू पण आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. ते पेरूवर जाम चढायला मजा यायची लहानपणी. तर आपण पुढच्या फणसावरती आलोय. हा आमचा नवीन फणस लावलेला आहे. आणि मागच्या वर्षीपासूनच ना याला म्हणजे मस्त फणस यायला चालू झालेत. हा बघा, तिकडे पण एक दिसतोय समोर. इकडे मागे पण झालेत कदाचित. हा इथे बघा समोर पण एक आहे, छोटे छोटे झालेत. हे बघा इकडे पण बरेच झालेत. हे फणस झाले ह्याच्यावर. ह्याच्यावर ना गेल्या वर्षीपासून होत आहे, म्हणजे सुरुवात झाली गेल्या वर्षीपासून. हा बघा इकडे म्हणजे 4 आहेत. हे बघा 1 2 त्याच्या पाठी पण एक आहे आणि खाली आहे. हा म्हणजे ना बरका फणस आहे. त्याच्यावरची पण फणस छान लागतात. तर मंडळी, ह्या वर्षी ना आपल्या फणसावरती एवढे फणस नाही आलेत. नाही तर दरवर्षी ना भरपूर प्रमाणात फणस येतात. म्हणजे 20 ते 25 एवढे फणस येतात. आणि खाऊन खाऊन आम्ही थकतो. मुंबईला पण बरेच घेऊन जातो, परत गावाला पण बरेच फोडून खातो. पण ह्यावर्षी कमी झाले, त्यावर्षी एवढे खायला नाही मिळणार. पण ठीक आहे, बघूया आता. मे महिन्यापर्यंत अजून पण कळ्या चालू आहेत, कळ्या वगैरे येतात. बघूया मे महिन्यापर्यंत अजून होतील पण कदाचित. तिथून पण रस्ता आहे, खाली काटत बघ, काटत काटत आहे इथे. बोलू सांभाळून, खरं जाशील पुढे. हा बघा इकडे ना आता आपण पेरूच्या इथे आलोय. हा आपला पेरू आहे. इथे आम्ही लहानपणी म्हणजे खूप खेळायचो. हे बरेच वेळा तोडून झालाय ना हा पेरू. भरपूर वेळा तोडतो आम्ही, परत तो होतो. कारण आम्हाला पेरू खायला भेटतच नाही. कसं रानात आहे ना, माकडं खाऊन टाकतात. जरा झाले एवढे की माकडं खातात, म्हणजे आम्हाला खायला भेटतच नाही कधी. पण झालेत आता पण पेरू ना ह्याच्यावर झाले ते बघा. हा दिसतोय, हा पेरू इथे झालाय. तिकडे पण हा झालाय. इकडे अजून पण अधूनमधून आहेत पेरू. कधी टायमात आपण येत नाही, काय नाही ना. आपण मुंबईला राहणार, मग कुठे टायमात भेटायत. बोलू आहे ना तिकडे पण वरती आहे वाटतं. छोटे आहेत हो, म्हणजे छोटे छोटे झालेत. हे बघा, हा इथे पण बघा मस्त झाले. ते कधी खायलाच नाही मिळाले. लहान होतं तेव्हा खायचं, आता कोण येतं इकडे. आणि माकडा पण भरपूर आहेत ना, त्याच्यामुळे सर्व घेऊन जातात. हा बघ इकडे पण झालंय. हे बघा, ही जी फांदी आहे ना, ही फांदी इथे आम्ही जाम खेळायचो. म्हणजे ही अशी पुढे गेली ना फांदी, ही अजून मोठी फांदी होती पण ही तुटली. आणि इथे ना आम्ही असे झेपा घ्यायचो फांदीवर, जाम मजा यायची. दादा आणि मी, आम्ही लहान होतो तेव्हा. त्या सर्व आठवणी आहेत. आणि मंडळी आता पण ना आम्ही म्हणजे काही रोपट्यांची सर्व लागवड वगैरे पण केलेली आहे. आता पावसाळ्यात लावलेला आंबा. कधी? पावसाळ्यात. आता लावलेला आहे? हो. कलमच आहे ना? नाही, आंबा आहे. म्हणजे मोठा आंबा नाही होता पावसाळ्याचा, मुंबईचा. तो मोठ्यापासून कुंडी तसा ठेवलेला ना, छोटा. तो असा मोठा झालेला, तो आणून लावला. तो आता झालाय, म्हणजे जगलाय. पावसाळ्यात लावलेला. पावसाळ्यात लावल्याचा फायदा कसा, पाणी वगैरे भरपूर मिळतो. मग ते चांगलं पकडतात मातीमध्ये. छान झालंय, तर त्याची ग्रोथ चांगली आहे. हा, काजूला भवर आलाय, म्हणजे मोर आलाय काजूला. अजून तयार नाही झाल्यात
नाही तयार आहे अजून. ही एक तयार आहे. नाही सर्व मोहर बघा केवढा आलाय, भरपूर काजूना मोहर आलाय बघा. प्रचंड यावर्षी मला वाटतं काजू आहेत ना, आंबे नाही मिळणार. मंडळी इकडे काजूवरती पण बघते मस्त एकदम ना जाडा काजू झालाय बघा, केवढा मोठा काजू आहे. आई बोलते की काढू या, खायला एक नवा करायला भेटेल. नवा करायला पहिला हा बघा खाली दौडू नको, खाली बांध दे. जोरात हा इथे जाल. बघा खायचं वरती जा. मस्त. अरे यार चेचलला ते अलगद काढावं होतं. खाऊया. नाही छान आहे. झोपला. धुवायला लागेल, घरी जाऊन धुवू आणि खाऊ. इथे आहे ना आपल्याला पाण्याची तर नाही नको आता घरी जाऊन खाऊ. ते. जरा राखड वाटतंय पण जरा खावलाय, अरे पिकलेलं नाही. नवीन आहे फळ, कधी खाव असा होतो तो, आज सांगताय पिकलाय नाही. नाही राखड लागेल बघ. अरे तो काय पिकाय ठेवायचा आता, खाऊया. बघ जरा कवला जरा पिकाय. नाही ते हा पण आपला दुसरा कलम आहे, याच्यावर पण काहीच नाही आहे यावर्षी. आपल्याला काय खायला मिळणारच नाही म्हणजे आंबे. इकडे पण आहे अजून, हा बघा इकडे पण आलंय मोहर, याच्यावर बघ आहे जरा, हे बघा दिसतंय हा मोहर आलाय थोडा. हे बघ हे आंबा पकडलाय बघा, बघ याच्यावर पकडलाय. हा बघा एक छोटीशी कडी आली, अजून पण छोट्या मोठ्या कडी आहेत. आणि हा बघा इकडे पण मोठा, हा बघ आई इथे मोठं झालंय, हा बघ मोठं झालंय. अजून असतील तर आतमध्ये काय माहित. ह्याच्यावर पकडतात म्हणजे ह्याच्यावर होतील कदाचित. तर पुढे पण एक दुसरा कलम आहे हापूस आंब्याचा. हा बघ आई थोड्या कळ्या आहात त्याच्यावर आहे बघ. हे बघ समोर समोरच आहे बघ. आहे थोड्या कळ्या झाल्यात म्हणजे होतील थोडेफार आंबे याच्यावर. चला मंडळी आता ना निघालेलो आहोत आपण वाड्याची इथून. सर्व तुम्हाला दाखवले आपली वाड्याची ते बाग कशा प्रकारे आहे. फणस पण झालेले आहेत, आंबे पण थोड्याशा कळ्या वगैरे आल्यात. चला आता बाहेर निघतोय. हे बघा गवत बघा इकडे केवढं आहे. तर मंडळी फायनली ना आता आपण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. आणि आज आपण गेलो होतो वाड्याशी आपल्या, तिकडे तुम्हाला पूर्ण आमचे सर्व फळांची बाग पाहायला मिळाली. म्हणजे कशा प्रकारे आहे. आम्ही सर्व हापूस आंबे लावलेले आहेत, त्याच्यानंतरला फणस आहेत, पेरूची झाडं आहेत तिकडे. आणि पूर्ण तुम्हाला तिकडची टूर दाखवली. आणि फळं पण आता व्हायला चालू झालीत. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.